You found it. चलो आज हम सेट देखते हैं, ठीक है। सो टेल मी वन थिंग, सेट क्या होता है? कैन एनीवन टेल मी व्हाट इज अ सेट? अरे काय असतो एक सेट? हॅलो. हम्म, हां सर, सेटमध्ये नो डुप्लिकेट्स अलाउड, एन्क्लोज इन कर्ली ब्रासेस अँड अनऑर्डर्ड. ओके, करेक्ट. काय असतं सेट? डुप्लिकेट्स नॉट अलाउड, हेट्रोजेनियस एलिमेंट्स आर अलाउड, म्हणजे काय मल्टिपल डेटा टाईप चालतील, आणि अनऑर्डर्ड असतं. अनऑर्डर्ड म्हणजे काय? ज्या ऑर्डरमध्ये आपण सेट लिहिला आहे त्या ऑर्डरमध्ये तो प्रिंट होणार नाही, ठीक आहे. बघा आज फक्त सेट करू आपण, कारण की मला 9 वाजता इव्हेंट, आय हॅव अ कॉल टुडे. फक्त सेट करूयात, आय वोंट टेक मच ऑफ युअर टाईम. चल, कसं लिहितं सेट? टेल मी. लेट्स से ए इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये 1 2 3 4 5, थोडासा लिहू. ठीक आहे. प्रिंट हे केलं तर सी अनऑर्डर्ड झालं. सेकंडली काय झालं? हा जो 55 आहे, सॉरी 22 आहे, तो बघा एकदाच प्रिंट झाला, करेक्ट. डुप्लिकेट्स नॉट अलाउड, ठीक आहे. जर याचा टाईप चेक केला तर तो टाईप ऑफ ए केला तर सेट ए, ठीक आहे. गाईज एक इथे लक्षात ठेवा, जर इथे मी ए इक्वल्स टू जर सेटला नल केलं, ठीक आहे, आणि जर मी आता प्रिंट
टाईप ऑफ ए केलं तर हे एक डिक्शनरी येईल बरं का. ठीक आहे. सो लिहून ठेवा, टू कन्वर्ट अ सेट इनटू अ डिक्शनरी नलिफाय द सेट. ठीक आहे. कन्वर्ट करायला नलिफाय करा सेटला. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, चलो सी. नेक्स्ट थिंग, आता सेटमध्ये आलं का नाही, सेटमध्ये इंडेक्सिंग स्लायसिंग वर्क करत नाही का बरं, कोणी सांगेल का? येस, टेल मी. इंडेक्सिंग स्लायसिंग का वर्क करत नाही सेटमध्ये? Because it is unordered. बिकॉज इट इज अनऑर्डर्ड. कॅन एनीवन एक्सप्लेन मी म्हणजे काय? म्हणजे स्पेसिफिक आपण इंडेक्स म्हणजे एलिमेंट्सला त्या व्हॅल्यूजला स्पेसिफिक इंडेक्स नाही आहे. सो मग ते इंटरचेंज होत राहतात ना, म्हणजे व्हॅल्यूज अनऑर्डर होत राहतात. सो मग त्यामुळे इंडेक्सिंग स्लायसिंग नसेल. ओके, गुड. चलो, तर समजून घ्या. इकडे लक्ष द्या. मला सांगा, जर आपण म्हणतो सेटमध्ये इंडेक्सिंग वर्क नाही करत म्हणजे काय? सेट अनऑर्डर्ड आहे. अनऑर्डर्ड म्हणजे काय? जेव्हा मी या एक्झाम्पलमध्ये बघा 33 इथे प्रिंट केलं म्हणजे 33चे इथे इंडेक्स काय होता? 1. करेक्ट. 33 इंडेक्स वॉज 1. ठीक आहे. बट प्रिंट होताना 33 बघा कुठे आला? बट while printing it became 0. So that means एखाद्याचा जर आता पत्ताच नाही आहे तर हाऊ विल वी लोकेट इट्स परमनंट ॲड्रेस? ठीक आहे. इथे बघा ना, तो शिफ्ट होतोय कुठे ना कुठे, कुठे ना कुठे, कुठे ना कुठे. हां, है ना? तर त्यामुळे इंडेक्सिंग स्लायसिंग सेटमध्ये वर्क करत नाही. ठीक आहे. आता मेथड्स बघा, 1, 2 ते 3च मेथड्स आहे याच्यामध्ये, जास्त नाही आहे. ठीक आहे. एक आहे ॲड, दुसरी आहे अपडेट. ॲड कसं काम करते? एक सेकंड. 1 to 5 सेट आणला, याच्यामध्ये मी ॲड केलं. ॲड 10. पण मग तो लास्टला ॲड होईल का? हॅलो, हां बोला ना. बरं बरं, चालेल, हरकत नाही सर. फक्त थोडं लवकर यायचा प्रयत्न करा. हो हो, बरं बरं, चालेल 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 चालेल, काही प्रॉब्लेम. हो. Okay, just a minute.
ठीक है, ऐड। अब ये ऐड, आप कुछ भी ऐड करो, ऐसा होने थोड़ी वाला है कि वो लास्ट में ऐड होगा, नहीं, एज इट इज़ अनऑर्डर्ड वो कहीं पे भी ऐड हो सकता है, ठीक है। लिस्ट के सेट के सॉरी सेट ये देखो बहुत कम है सेट के, बहुत ज़्यादा, ठीक है। यू कैन फाइंड इट फ्रॉम हियर, ठीक है। इसको पिन करके, ठीक आहे. नेक्स्ट इज अपडेट. तर अपडेट काय करतं, लक्ष द्या. like whenever we want to add multiple elements to the set we use update. ठीक आहे. तर तुमच्यासाठी आजचा टास्क आहे, हे जे दिलेत ना मी इथे आपल्या ची दिस वन, ट्राय टू यूज ईच वन ऑफ देम. ठीक आहे. आता ऑपरेशन्स ऑन सेट. तर मला सांगा तुम्ही इंटरसेक्शन ऑफ सेट, युनियन ते सगळं बघितलं आहे का, ऐकलं आहे का कधी? येस. इंटरसेक्शन म्हणजे काय? युनिक दोन ईच set. एलिमेंट्स फ्रॉम बोथ सेट. अजून कुठले कुठले असतात? युनियन असं असतं, युनियन मध्ये सगळे कॉमन एलिमेंट्स असतात दोन सेट मधले, नाही तर मल्टिपल सेट Right. मधले. ओके चलो. एक एक बघू, देन विल स्टॉप. ॲक्च्युली तेच एवढंच आहे सेटमध्ये, नथिंग मोर दॅन दॅट. ची इनर जॉईन वगैरे, त्यानंतर आपण मग पुढे मूव होतो. एक क्वेश्चन खूप कॉमन येतो बरं का, युनिक एलिमेंट्स फ्रॉम द गिवन लिस्ट अँड रिमूव्ह डुप्लिकेट फ्रॉम द लिस्ट. ठीक आहे. सगळ्यात पहिले इंटरसेक्शन बघू. लेट से आपण ए घेतलं, ए मध्ये आपण स्टोअर केलं 1 2 3 4 5. ठीक आहे. आपण बी घेतलं, बी मध्ये आपण स्टोअर केलं 4 5 6 7. ठीक आहे. मग आपण इंटरसेक्शन बघा कसं घेतो. इंटरसेक्शन इक्वल्स टू ए डॉट इंटरसेक्शन बी. ठीक आहे. आता प्रिंट कोणाला करणार आहे? इंटरसेक्शनला. काय दिलं? What did it give? It gave the from the set. ठीक आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट लगेच काय बघूयात आपण. याच्यासाठी ना एक शॉर्टकट पण आहे, माहिती आहे का. ए अँड बी जर केलं ना तुम्ही, असं नाही, प्रिंट हे बघा तरी येतं. सो दिस इज अ शॉर्टकट. आज मी थोडं लिहायला वेळ देत नाही आहे कारण की आपण ऑनलाईन आहे, सो यू कॅन जस्ट पॉज युअर व्हिडिओ अँड नोट दिस थिंग्स आउट. ठीक आहे, समजलं. सो देयर इज अ ऑप्शन फॉर दिस एज वेल. नेक्स्ट आहे युनियन. आहे, आपण एक आपलंच एक्झाम्पल घेत राहू.
परत घेऊ ए इक्वल्स टू, कोणी सांगेल का युनियन काय आहे? आपण सेट कंबाईन करतो. करेक्ट. युनियन बी आणि मी याला करतो प्रिंट. एक सेकंड. ठीक आहे. याच्यासाठी एक सिम्पल अगेन सेम लाईक युनियन इंटरसेक्शनच्यासाठी पण आहे, तुम्ही करू शकता प्रिंट ए. हे बघा आलं का? हे शॉर्टकट्स आहेत. ठीक आहे. नंतर असतं डिफरन्स. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज डिफरन्स. A equals to, let's say if we take 1 2 3 4 आणि जर आपण B equals to घेतलं 3,4 तर डिफरन्स काय येईल रे? A डॉट डिफरन्स बी. आणि जर मी याला कोण सांगेल डिफरन्स म्हणजे काय आहे का? कोणी सांगेल का डिफरन्स म्हणजे काय? काय झालं? हे सांगतं एलिमेंट्स दॅट आर इन ए बट नॉट इन बी. समजलं का? काय? एलिमेंट्स दॅट आर इन ए बट नॉट इन बी. अगेन shortcut for this, it's print a minus b. ठीक है. इसके अंदर और एक होता है, समझला का? ऑनलाइन समझता है का? इजी है, इजी. और एक होता है जिसे हम कहते हैं सिमेट्रिक डिफरेंस. ठीक है, उसको लेते हैं 1 2 3. लेट्स टेक देन सिम कर देता हूँ मैं ए डॉट सिमेट्रिक डिफरेंस बी, और मैं इसको प्रिंट करता हूँ. प्रिंट सिम. काय झालं? एलिमेंट्स आर आयदर इन सेट, असं असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. एलिमेंट्स दॅट
are in either set but not in both. ठीक है. अगेन इसके लिए शॉर्टकट है प्रिंट ए कैप बी. ये देखो एक होता है, उसके बाद टाइम भी हो गया, मैं आपको होमवर्क दे देता हूँ. सबसेट, नेक्स्ट इज योर सुपर सेट. ठीक है. दिस जॉइंट रहता है वो. ठीक है. ये 3 आपको होमवर्क है. होमवर्क काही नाही, करून बघायचे आहे फक्त. 2 सेट घ्या, हे ऑपरेशन्स टाकून बघा. त्याचा सिंटॅक्स तर तुम्हाला सांगितलं मी कसा आहे. ठीक आहे. जस्ट टेक दो सिंटॅक्स अँड ट्राय टू डू इट. हे आहे मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप ऑपरेटर लक्षात आहे ना, काय ट्रू ऑर फॉल्स देईल. आहे का नाही, 35 आहे का, येस, तर मग काय देईल, ट्रू. करेक्ट. ठीक आहे. तर हे असं आहे सेट. कोणाला टाइप्स ऑफ सेटमध्ये काही डिफरन्स, काही सॉरी काही डिफिकल्टी, येस ऑर नो. सी यू हॅव टू होमवर्क्स टू डू. पहिले तर त्याचे 3 सांगितले मी, कुठले कुठले, डिसजॉईंट. ठीक आहे. तर ते तुम्हाला एकदा क्लिअर करायचं. जस्ट टाईप करा, काय नाही, ए मध्ये एक सेट घ्या, बी मध्ये एक सेट घ्या, आणि काय ए डॉट डिसजॉईंट सेट बी. करेक्ट. एक एक्झाम्पल. अँड सेकंड इज दिस वन, हे. ठीक आहे ना. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. ॲक्च्युली आय हॅव अ मीटिंग टुडे. आपण उद्या कनेक्ट करूया. टुमॉरो विल स्टार्ट विथ डिक्शनरी अँड फंक्शन्स. म्हणजे आपलं नेक्स्ट मंडेपासून आपलं ॲडव्हान्स पायथन सुरू होईल. ठीक आहे. सो ट्राय टू कम मग ऑफलाईन फ्रॉम मंडे ॲडव्हान्स पायथनसाठी. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? नो सर. ओके. वेट, लेट मी टेक युअर अटेंडन्स. ठीक. Yes, then you can leave. Thanks a lot. Have a great day ahead. Have a great day as well.